हॅलो अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. आज आपण सुरू करणार आहोत 8th स्टँडर्ड युअर पार्ट 2 फॉर चॅप्टर नंबर 17 मॅन मेड मटेरियल्स. लास्ट सेशनमध्ये आपण पाहिलं आहे नॅचरल मटेरियल्स काय आहेत आणि मॅनमेड मटेरियल्स काय आहेत, है ना. नॅचरल मटेरियल्सला इझिली डिस्ट्रॉय करू शकतो, डिग्रेड करू शकतो, बट मॅनमेड मटेरियल्सला डिफिकल्टी होती डिग्रेड करायला, ते इझिली डिस्ट्रॉय होत नाहीत आणि नेचरमध्ये परत इझिली डिझॉल्व्ह होत नाहीत. त्यातला फर्स्ट टाईप आपण काय केलता, प्लास्टिक, जो खूप मोठा टॅबू आहे. आज पण प्लास्टिक गरजेचं आहे, लाईक पीपल आर युझिंग प्लास्टिक, त्याचे चांगल्या प्रॉपर्टीज आहेत, बट त्याच प्रॉपर्टीजमुळं त्याला डिस्ट्रॉय करणं खूप अवघड आहे. सो ऑल्टरनेटिव्ह शोधतोय. And now we are going to talk about thermocol. Your second man-made material is thermocol. Your second man-made material is thermocol. Okay? प्लास्टिक आधी डिस्कवर झालं तर मुलांनो, थर्मोकॉल थोडं न्यू आहे आणि इट इज तुम्ही कधी पण बघताल. ओके, थर्मोकॉल्स जे आहेत ते वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये येतात, बट थर्मोकॉल पण खूप जास्त प्रमाणात आपण वापरतो, है ना. जेव्हा पण तुम्ही बघा, तुम्ही कुठली नवीन गोष्ट घेता, नवीन अप्लायन्स घेतात, युअर लॅपटॉप्स, युअर मिक्सर ग्राइंडर्स, फोन्स, कम्प्युटर्स, है ना. ह्या टायमिंगला जेव्हा ते पॅकेज होऊन येतात तर त्याच्या आजूबाजूला एक थर्मोकॉलच्या लेअरनी त्याला कवर केलं असतं, कुशन केलं असतं आणि मग त्याला बॉक्समध्ये टाकतात. वॉशिंग मशीन्स, रेफ्रिजरेटर्स, ह्या सगळ्या गोष्टीच्या आजूबाजूला कधी पण बघा थर्मोकॉलनी त्याला रॅप केलं असतं. का? बिकॉज हे थर्मोकॉल त्याला स्टेबल ठेवतं आणि त्याला शॉक लागून त्याला खराब नाही होऊ देत. आता फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हलिंगमध्ये, ट्रान्सपोर्ट करताना गाड्यांचे बम्प्स जे असतात, लाईक तुमच्या रोडमध्ये बम्प्स असतात, सो गाड्या जे आहेत ते वर खाली जाऊ शकतात. सो त्याच्यामुळं त्या गोष्टीला काय खराब नको व्हायला, त्या शॉक्समुळं ती गोष्ट खराब नको व्हायला म्हणून थर्मोकॉल्स जे आहेत ते शॉक ॲब्झॉर्ब करतात आणि त्या गोष्टीपर्यंत शॉक जाऊ देत नाहीत आणि त्याच्यामुळं तो शॉक त्या गोष्टीपर्यंत तेवढ्या विगरसली नाही जात. सो ती गोष्ट सेफ हँडल होती, त्याची हँडलिंग थोडी सेफ होती. ओके, आणि थर्मोकॉल जे आहे ते तुम्हाला सांगते पॉलिस्टिरीनपासून बनवलं गेलं आहे. कशाने? पॉलिस्टिरीन. इट इज मेड अप ऑफ where is your styrene? Yeah. थर्मोकॉल कशाने बनवलं गेलंय मुलांनो? तुमच्या पॉलिस्टिरीन पासून. आपण पाहिलंय की नाही पॉलिस्टिरीन? अजून कुठे पाहिलंय? प्लास्टिकच्या टाईपमध्ये, राईट. सो थर्मोकॉल इज ऑल्सो मेड फ्रॉम पॉलिस्टिरीन आणि हे जे पॉलिस्टिरीन आहे त्याला आपण जेव्हा 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट करतो, 100 डिग्री सेल्सिअस नंतर ते लिक्विड होतं. ते 100 डिग्री सेल्सिअसच्या नंतर काय होतं? लिक्विड. लिक्विड आफ्टर लिक्विड कशानंतर? 100 डिग्री सेल्सिअसच्या नंतर. आणि ते लिक्विड झाल्यावर मग आपण त्यालाही प्लास्टिकसारखा वेगळा शेप देऊ शकतो, राईट, जो शेप पाहिजे. सो त्या लिक्विड फॉर्मला आपण शेप देऊ शकतो आणि परत जेव्हा हीट किंवा टेम्परेचर नॉर्मल झाला, बॅक टू रूम टेम्परेचर, बॅक टू कूल डाऊन टेम्परेचर, तेव्हा ते परत सॉलिड होतं. दॅट्स वाय थर्मोकॉल इझिली प्रोड्यूस म्हणजे बनवता येतो किंवा त्याला कुठल्या पण शेपमध्ये मोल्ड करता येतो. ओके, थर्मोकॉलच्या काय काय गोष्टी पाहिल्यात मुलांना? तुम्ही सांगा बरं मला, काय काय गोष्टी पाहिल्यात थर्मोकॉलच्या? तुमचे कप्स, प्लेट्स, है ना, थर्मोकॉलचे डिशेस वगैरे आजकाल किती आलेत, ग्लासेस. सो सी, thermocol is form of complex material called polystyrene. कशाने बनलंय? Polystyrene. It transforms into liquid state on heating at more than 100 degree Celsius. 100 degree Celsius पेक्षा जास्त तापवल्यावर ते लिक्विड होतं आणि परत रिटर्न टू सॉलिड स्टेट ऑन कूलिंग. थंड केल्यावर परत कुठं ते रिटर्न होतं? तुमच्या सॉलिड स्टेटला रिटर्न होतं. ड्यू टू दिस वी कॅन गिव्ह एनी डिझायर्ड शेप. या प्रॉपर्टीमुळं, कुठल्या प्रॉपर्टीमुळं? हीट केल्यावर लिक्विड आणि कूल केल्यावर सॉलिड. या प्रॉपर्टीमुळं आपण त्याला
कुठलाही डिझायर्ड शेप देऊ शकतो आणि तो खूप छान शॉक अब्झॉर्बर आहे, त्याच्यामुळे त्याला आपण पॅकेजिंगमध्ये यूज करतो. नाव ॲडवर्स इफेक्ट ऑफ एक्सेसिव्ह यूज ऑफ थर्मोकॉल. आता जसे चांगले गुण आहेत तसे थोडे कॉन्स पण असणार आहेत, प्रोज आहेत तर कॉन्स पण. सो ॲडवर्स इफेक्ट म्हणजे थोडे हार्मफुल इफेक्ट्स आहेत थर्मोकॉलचे. फर्स्ट, बिंग कार्सिनोजेनिक इन्ग्रेडियंट. थर्मोकॉल काय आहे मुलांनो? कार्सिनोजेनिक. कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर कॉझिंग. कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर कॉझिंग. थर्मोकॉलमुळं कॅन्सर कॉज होऊ शकतो. ते कार्सिनोजेनिक आहे, ह्याच्यामुळं कॅन्सर जे आहे तो येऊ शकतो बॉडीमध्ये. Being carcinogenic ingredients in styrene, the person in contact with thermocol for long duration may have the possibility of blood cancer or leukemia. जो व्यक्ती त्या थर्मोकॉलला जास्त हँडल करतोय खूप जास्त टाईमसाठी, त्याला ब्लड कॅन्सर होऊ शकतो. वाय? थर्मोकॉल कशाने बनला आहे? पॉलिस्टिरीननी. जे स्टिरीन आहे ते काय आहे? ते कार्सिनोजेनिक आहे. कुठलं मटेरियल? स्टिरीन. स्टिरीन काय आहे? कार्सिनोजेनिक. आणि थर्मोकॉल कशाने बनला आहे? पॉलिस्टिरीनने. सो जो माणूस त्या थर्मोकॉलच्या जास्त एक्सपोजरला असेल त्याला पॉसिबिलिटीज आहेत ब्लड कॅन्सरच्या. नॉन बायोडिग्रेडेबल. जसं प्लास्टिक पण डिग्रेड होत नाही तसं थर्मोकॉल डिग्रेड होतं का? ते पण झिजत नाही, डिग्रेड होत नाही. इट टेक्स लॉंगर ड्युरेशन फॉर नॅचरल डिग्रेडेशन ऑफ थर्मोकॉल, हेन्स मेनी पीपल ऑप्ट फॉर डिस्ट्रॉईंग इट बाय बर्निंग. नॅचरली त्याला मातीत सोडल्यावर तेही डिग्रेड होत नाही आणि डिझॉल्व्ह होत नाही. सो फॉर दॅट रिझन एवढी वाट बघूच तोपर्यंत खूप वेळ लागतो त्याला डिग्रेड व्हायला. जसं प्लास्टिकला 1000 वर्ष लागतात तसं थर्मोकॉललाही खूप टाईम लागतो. त्यामुळं लोक काय करतात की जाळून टाकूयात. ठीक आहे, तुम्ही ते थर्मोकॉल जर जाळताय त्या कशाने बनलं आहे? पॉलिस्टिरीन, जे काय आहे? कार्सिनोजन, कॅन्सर कॉझिंग एजंट आहे. सो ते जे धूर येणार आहे, तो जो धूर आहे जळल्यानंतर तो पण टॉक्सिक आणि पॉइझनस असणार आहे. तो काय असणार आहे? टॉक्सिक आणि पॉइझनस. आणि तो टॉक्सिक गॅस ॲटमॉस्फिअरमध्ये स्प्रेड झाल्यावर आपल्यापर्यंत पोचल्यावरती आपली हेल्थ पण अफेक्ट होणार आहे. In mass gathering, plates and cups used to offer food, water, tea are made up of thermocol. जे आपण डिशेस वापरतो ना डिस्पोजेबल, ते कशाने बनले? चहाचे कप किंवा तुमचे नॉर्मल वॉटर कप्स. थर्मोकॉलनी. इट अफेक्ट्स द हेल्थ इफ द फूड केप्ट इन थर्मोकॉल इज रिहीटेड. सी, जे फूड आहे ना ते गरम असतं, थर्मोकॉलमध्ये आपण त्याला टाकतो राईट, प्लेट्समध्ये त्या. तर ते गरम असल्यामुळे ते जे थर्मोकॉलचं पॉलिस्टिरीन आहे आतलं थर्मोकॉलच्या, ते लिक्विड होतं आणि ते फूडमध्ये मिक्स होतं. आणि स्टिरीन काय आहे मुलांनो? कॅन्सर कॉझिंग. सो थर्मोकॉलच्या गोष्टीत गरम गोष्टी म्हणजे गरम फूड, गरम वॉटर किंवा गरम चहा जर तुम्ही पिताय, ते स्टिरीन मिक्स होणार आहे, जे नंतर ब्लडमध्ये जाऊन आपल्याला ब्लड कॅन्सरच्या शक्यता होऊ शकतात. ड्यू टू दिस देर इज पॉसिबिलिटी ऑफ हेल्थ प्रॉब्लेम. हेल्थ प्रॉब्लेमची तर पॉसिबिलिटी आहे. इफेक्ट ऑन पर्सन वर्किंग इन थर्मोकॉल फॅक्टरी. Person staying in contact with thermocol for long term may develop problem of eye, respiratory system, skin, digestive system. Pregnant women may face miscarriage. Liquid styrene may cause skin burns. हे जे पॉलिस्टिरीनने बनतं ना थर्मोकॉल, सो थर्मोकॉलच्या फॅक्टरीमध्ये तर खुलेआम ते पॉलिस्टिरीन एक्सपोज्ड आहे. सो जे व्यक्ती त्या थर्मोकॉलच्या फॅक्टरीजमध्ये काम करतात त्यांना मेजर हेल्थ डिझिजेस जे आहेत ते होतात. त्यांची हेल्थ खूप अफेक्ट होते. त्यांना डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स होऊ शकतात. कॅन्सर तर आपण बोललो आहे, परत आय इन्फेक्शन्स, परत तुमचे काय झालं रेस्पिरेटरी प्रॉब्लेम, स्किन प्रॉब्लेम. स्टिरीन जे आहे लिक्विड स्टिरीन, ते तुमच्या स्किनला लागल्यावर तुमची स्किन जळून परत त्याच्यात स्किनचे प्रॉब्लेम, स्किन कॅन्सर होऊ शकतो. जर एखादी प्रेग्नेंट लेडी आहे जी त्या फॅक्टरीमध्ये काम करते थर्मोकॉलच्या, ती पण मिसकॅरेज फेस करू शकते. ओके, 4 इफेक्ट्स आहेत बघा जे थर्मोकॉलला थोडेसे त्याचे घाणेरडे इफेक्ट्स जे आहेत ते आपण 4 बघितले आहेत. पहिलं काय आहे मुलांनो? तो काय आहे? कार्सिनोजेनिक एजंट.
कॅन्सर कॉझिंग एजंट आहे. नॉन डिग्रेडेबल आहे. नॉन डिग्रेडेबल म्हणजे त्याला नेचरमध्ये डिग्रेड होत नाही आणि त्याला डिझॉल्व्ह करताना पॉइझनस गॅसेस जे आहेत त्याला डिस्ट्रॉय करताना ते रिलीज होतात. आणि थर्ड, जे आपण प्लेट्स वगैरे बनवलं म्हणजे थर्मोकॉलचे जे प्लेट्स वगैरे आहेत त्याच्यात जर आपण जेवतोय, सो वी कॅन बी एक्सपोज टू युअर कॅन्सर. आणि थर्मोकॉल फॅक्टरीतल्या वर्कर्स वरती काय इफेक्ट्स होऊ शकतात हे सुद्धा आपण पाहिलं आहे. सो आय थिंक थर्मोकॉल थोडासा शॉर्ट होता. तुम्हाला फक्त थर्मोकॉल कशाने बनलाय आणि ते पण शेप घेऊ शकतं, राईट. त्याला पण आपण कुठल्या पण शेपमध्ये मोल्ड करू शकतो बिकॉज 100 डिग्री नंतर तुमचा थर्मोकॉल लिक्विड होतो आणि नंतर कूल डाऊन झाल्यावरती तो सॉलिड होतो. सो थर्मोकॉलला पण आपण वेगळे वेगळे शेप देऊन त्याच्यापासून वस्तू बनवू शकतो. तो शॉक ॲब्झॉर्ब करतो म्हणून त्याला पॅकेजिंगमध्ये वापरतात आणि त्याचे जे इफेक्ट्स आहेत हार्मफुल ते आपण पाहिलेले आहेत या सेशनमध्ये. नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघणार आहोत एव्हरीथिंग अबाउट ग्लास. ओके, आय होप तुम्हाला हे कळलं असेल. अँड ट्यून इन फॉर युअर नेक्स्ट सेशन. थँक्यू.